वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागत सुस्वागत। हाजुरी नृत्याचे मंडळ सविनय सादर करीत आहे सत्य घटनेवर आधारित देखावा। याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? मुंबई आणि पुण्याचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा असला तरी या शहरांमध्ये प्रामुख्याने बदल झाला तो 18व्या-19व्या शतकात। पुणे आणि मुंबई हे भारतीय उपखंडाचे राजकीय आणि व्यावसायिक केंद्र। स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चाफेकर बंधू, धोंडो केशव कर्वे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच प्रभुदत्त ठाकरे, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, लता मंगेशकर या आणि अशा अनेक नामवंत लोकांनी समता, स्वातंत्र्य आणि चांगला समाज घडवण्यासाठी आघाडीची भूमिका घेतली। पुणे तिथे काय होते असं बोललं जाणाऱ्या पुण्यात हे काय घडतंय? 19 मेची रात्र सुमारे मध्यरात्री 2:30 वाजता पुण्यातील कल्याणी नगर भागात अनिश नावाचा मुलगा अश्विनीला घरी सोडायला दुचाकीवरून चालला होता। त्याच वेळेस एका व्यावसायिकाच्या मुलानं पदवी प्राप्त झाल्या निमित्ताने मित्रांना पार्टी दिली। त्यानंतर काही मित्रांना घेऊन तो पबमध्ये मद्यपान करण्यात गेला। मद्यपान झाल्यानंतर स्वतःच्या विदेशी पुढचे चारचाकीतून चालकाला शेजारी बसवून व मित्रांना मागे बसवून अतिशय वेगाने निघाला। ज्या रस्त्यावरून अनिश अश्विनीला घरी सोडायला चालला होता त्याच रस्त्यावर मद्यपान केलेल्या वेदांत अग्रवालची गाडी आली। बघता बघता ट्रम्प टॉवर जवळ वेदांतच्या गाडीने दुचाकीला धडक दिली। दुचाकी समोर उभ्या असणाऱ्या स्विफ्ट गाडीवर जाऊन जोरात आदळली। त्या धडकेने अनिश व अश्विनी दूर फेकले गेले। त्या आवाजाने शेजारी असलेल्या बॉलर रेस्टॉरंटमधील कर्मचारी आणि रस्त्यावरील काही लोक धावत तिथे गेले, पण त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता। वेदांत पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना काही लोकांनी पुढच्या गाडीकडे धाव घेतली आणि वेदांतला पकडले आणि तात्काळ पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले। पण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर वेदांत गाडी चालवतच नव्हता असे भासवण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु जमलेल्या नागरिकांनी फोटो आणि व्हिडिओ दाखवल्यामुळं वेदांतच गाडी चालवत होता हे सिद्ध झालं। परंतु अपघात होऊ नये 10 तास उलटून गेले तरीही वेदांतची वैद्यकीय चाचणी झालेली नव्हती। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास वेदांतची वैद्यकीय चाचणी करून वेदांतला येरवडा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। सर्वात महत्वाचं म्हणजे वेदांत चालवत असलेल्या पोरशी गाडीला नंबरच नव्हता। आरोपीचे रक्त नमुने ससून रुग्णालयात आले। फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांच्यापर्यंत पोहोचले। आरोपीच्या रक्त नमुन्यात अल्कोहोलचा अंश येऊ शकतो हे आरोपीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी डॉक्टरांना पैशांचं प्रलोभन दाखवून अहवाल बदलायला सांगितले। वेदांचे तपासणीसाठी आलेले रक्ताचे नमुने डॉक्टर अजय तावरे यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले आणि रक्त नमुन्यात फेरफार करून दुसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेतलं आणि त्यावर वेदांतचं नाव लिहिलं। त्याचा अहवाल सादर करण्यात आला। मात्र पुणे पोलिसांना शंका आली असता वेदांचे ब्लड सॅम्पल आणखीन एका लॅबमध्ये पाठवून DNA टेस्ट केली असता फेरफार झालेले ब्लड सॅम्पल हे वेदांचे नसून
हे पोलिसांना समजले आणि हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर वेदांतला सर्व नियमांचं पालन करून न्यायालयात हजर करण्यात आलं. पण परिणाम काय झाला तर शून्य. वेदांतवर गुन्हा दाखल झाला होता कलम 304 अंतर्गत. हा गुन्हा निष्काळजीपणामुळे वाहन चालवताना अपघात घडला आणि त्यात कुणाचा मृत्यू झाला तर दाखल होतो. त्यात 2 वर्षे शिक्षेची तरतूद असली तरी हा गुन्हा जामीन पात्र आहे. हीच गोष्ट वेदांच्या पथ्यावर पडली. थोडक्यात काय, 2 जीव घेणारा, दारूच्या नशेत गाडी चालवणारा, कोठडीत पिझ्झा बर्गर खाऊन निवांत राहिला आणि 12 तासाच्या आत बाहेरही आला. ससून रुग्णालयाला एक म्हण तंतोतंत लागू पडते. बडा घर आणि पोकळ वाचा. रुग्णालय खूप मोठं आहे पण आतून पूर्णपणे पोखरलेलं. याच रुग्णालयात ललित पाटील नावाचा इसम येरवडा तुरुंगात असलेला, परंतु ससून रुग्णालयात उपचाराचे नाटक करून रुग्णालयात कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन राजरोसपणे ड्रग्सचा व्यापार करत होता. तसेच बेवारस रुग्णांना तेथील रिक्षा चालकांना 500 रुपये देऊन 15 ते 20 किलोमीटर दूर नेऊन सोडत होता. अशा अनेक गंभीर स्वरूपाचे प्रकार आजही सर्रास चालू आहेत. पुण्यात जसं वेदांतनं दारूच्या नशेत दोघांना उडवलं, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील हिट अँड रन प्रकरण घडलं. दारूच्या नशेत असलेल्या मिहीर शहाने गाडी स्वतः चालवायला घेतली. गाडी वरळीतल्या ऑट्रिया मॉल जवळ असताना मोटरसायकलवरून नाखवा दाम्पत्य जात होते. त्यांना BMW गाडीने जोरदार धडक दिली आणि दोघेही जण घोडेवर पडले. मिहीर शहाने गाडीचा ब्रेक दाबल्यावर पती गाडीच्या डाव्या बाजूस आणि पत्नी गाडीच्या उजव्या बाजूस चाकाच्या बाजूला पडली. त्या चाकात त्या महिलेची गाडी अडकली. पतीने चालकाला गाडी थांबव, गाडी थांबव असा आवाजही दिला. मात्र पळून जाता यावं म्हणून त्या महिलेला त्यानं गाडी सकट काही किलोमीटर सरपटत नेलं. अरे रे, काय झालं असेल त्या महिलेला. म्हणजे सामान्य माणसाने दुचाकीवरून प्रवास करायचाच नाही का? दारू पिऊन गाडी चालवू नये हा नियम धनदांडग्यांना कोण सांगणार? गाडी चालवणारे बिनधास्तपणे विरुद्ध दिशेने येतात आणि आपणच बरोबर आहोत असं आव आणतात. ट्रॅफिकचे एवढे नियम असूनही दुचाकीवर 3 जण बसलेले आढळतात. ट्रॅफिक पोलीस दिसल्यावर हेल्मेट घालतात. त्यांच्याही लक्षात कसं येत नाही की हेल्मेट ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे. काय करणार, कायद्याचीच कोणाला भीती राहिलेली नाही. बार आणि पब यासारख्या ठिकाणी प्रवेशासाठी 21 वर्ष पूर्ण अशी अट असताना सुद्धा बार आणि पब मध्ये अल्पवयीन मुलांना मद्य, धूम्रपान, अंमली पदार्थ यासारख्या गोष्टी देण्याची परवानगी कोण देतं? आणि हो, तेही त्यांची कुठलीही मर्यादा न पाळता. तर पैशासाठी. पण त्यांना हे कसं कळत नाही की काही पैशांसाठी आपण येणाऱ्या पिढीचं भविष्य खराब करतो. या बार पब मालकांना मुलं नसतात का? त्यांच्या भविष्याचा असाच विचार करतात का? सदर घटनेचं गांभीर्य जाणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी विशेष चौकशी नेमण्याचे आदेश दिले. याचा परिणाम मुंबई आणि पुणे पुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर लागू झाला. त्यामुळे राज्यातील अनेक अवैध अनधिकृत बार आणि पबवर तोडक कारवाई करण्यात आली. पण हे वारंवार का घडतंय? आपल्यामुळेच ना. सरकारनं आपलं कर्तव्य पार पाडलं, पण समाज बांधिलकी म्हणून आपली देखील काही जबाबदारी आहे. आपण देखील समाजाला काही देणं लागतो. आपण ज्या राज्यात राहतो तिथे अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्याकडे कानाडोळा करून कसं चालेल? अशा काही गोष्टी निदर्शनास आल्यास संबंधित यंत्रणेपर्यंत माहिती पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. वेळी या गोष्टीचा बंदोबस्त केला तर पश्चातापाची वेळ कोणावरही येणार नाही. श्री गणरायाचरणी प्रार्थना करतो की बाप्पा आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे.